दुष्काळामुळे बळीराजा पुरता हैराण झालाय। शेतातलं पीक दुष्काळानं हातातलं पीक सुद्धा गेलंय। त्यामुळे आता जनावरं जगवण्याची धडपड बळीराजा करतायत। पाहुयात परभणीतलाच अस्वस्थ करणारा हा एक रिपोर्ट। परभणी जिल्ह्यातल्या पेठशिवनी मधल्या विठ्ठलराव वडीवाले यांचं हे आहे तुरीचं हिरवगार शेत। मात्र तुरीला पाणी नसल्यामुळे फुलोराच आलेला नाही। आता पावसाची सुतराम शक्यता नाही, त्यामुळे विठ्ठलराव ही तूर उपटून जनावरांना चारा म्हणून देत आहेत। पीक तर हातातून गेलं, आता जीवापलीकडे जपलेल्या मुक्या जनावरांचं पोट तरी भरावं म्हणून विठ्ठलराव तुरीचा असा उपयोग करतायत। कोणाचा 2 रुपये आणले त्याची कवा फेडील अशी आमची तमन्ना असते, पण ते एकदा म्हणते उद्या देतो, परवा दिवशी देतो, या कापसावर देतो, तुरीवर देतो। आणि तुरीवर जर पीक नाही आलं, तुरी जर नाही पिकली तर ते काही बँकेचा असो ना या कुठल्या असो, आम्हाला कर्ज म्हणताना मरणं बरोबर आहे। हातातून पीक गेल्यामुळे बँकेची देणी कशी फेडायची हाही प्रश्न विठ्ठलरावांसहित इतर शेतकऱ्यांना सतावतोय। रात्री झोप येत नाही आणि दिवसा शेतात करमत नाही, अशी विचित्र अवस्था बळीराजाची झाली आहे। शेवटचा टप्पा सांगितल्यावर तुम्ही म्हणताल असं का म्हणालेत, रात्री झोप येत नाही आणि दिवसभर शेतात गेलं तर करमत नाही। आता शेवटचा पर्याय काय असेल तर बाबा तुम्ही समजून घ्या आमचा, आता एक तर जन्मणे किंवा मरणे। दुष्काळातून खरी सुटका पाण्याशिवाय होणार नाही, मात्र थोडाफार दिलासा मिळावा म्हणून मायबाप सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशीच बळीराजाची इच्छा आहे। कल्पना मुंदडासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।